गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये राकेश कांबळे याचा रागाने का बघतोस म्हणून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केली होती. शिवाजीनगर पोलिसांनी आज 10 जणांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. इचलकरंजी शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी रविवारी रात्री 9च्या सुमारास पंचगंगा फॅक्टरीजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर भारतमाता हाऊसिंग सोसायटीजवळ अष्टविनायक कॉलनी येथे एका चायनीज गाडीवर मृत राकेश याचे संबंधित रोहन भोसले, वैभव मिर्झे, प्रशांत आणि अमन आदी खाद्यपदार्थ खात बसले होते. त्यांच्यामध्ये शिवीगाळसह चेष्टा मस्करी सुरू होती. यावेळी तिथून सूरज व त्यांचा मित्र जात होता. यावेळी आमच्याकडे रागाने का बघतोस, आमची काय चेष्टा करतोस यावरून ह्या चौघांमध्ये वाद झाला. राकेश कांबळे व त्याचे मित्र व रोहन भोसले, वैभव मिर्झे यांच्या वादावादीचा प्रकार झाला. वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं. याची माहिती रोहन भोसले यांनी त्याच्या मित्रांना दिली. पंचगंगा फॅक्टरीवर भांडणं झाली आहेत, तुम्ही सगळ्यांनी तिथे या. रोहन भोसलेचे सर्व मित्र भारतमाता हाऊसिंग सोसायटीजवळ आले. यावेळी राकेश कांबळे व त्याच्या अन्य 2 साथीदारांना मारहाण करायला सुरुवात केली. ही मारहाण पाहताच राकेश कांबळे याचे मित्र तिथून पलायन केलं व राकेश कांबळे याला सर्व 10 ते 15 जणांनी मिळून बेदम लाठ्या-काठ्या व चाकूने वार करत मारहाण केली. यामध्ये राकेश कांबळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिथे असणाऱ्या 2 गाड्यांवर दगड घालून तोडफोड करण्यात आली. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व 8 तासाच्या आत ओंकार खोत, ऋषिकेश साळुंखे, प्रतीक खोत, संदेश उर्फ स्वप्नील जाधव, राकेश कोरवी, शुभम चव्हाण, आशिष चव्हाण, शिवराज पाटील, समीर कांबळे, रोहन बोराडे या 10 आरोपींना गजाआड केलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोळे पाटील, डीवायएसपी समीर सिंह साळवे, प्रवीण खानापुरे यांनी तपासाची चक्रे हलवत 10 आरोपींना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयात आणले असता या 10 जणांच्या परिवाराने न्यायालयाच्या परिसरामध्ये गर्दी केली होती, तर काही जणांच्या आई वडिलांना डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते. यावेळी न्यायालयाने या 10 जणांना पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास दिनेश काशीत करत आहेत.